आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आहे समाधान. झालेला समाधान. हा तर ही हल्दीची सारी. हा आता उशीर नाही करायचा. आणि दणका कसा एकदम जोरान असं उरला पाहिजे. दणका जोरातच उडेल. तुम्ही विसरता, तुम्ही वजे करण्याची सोयरीक करताय. लग्न दणक्यातच होईल. हे आम्हाला सांगता. तुम्ही न केलं तरी पण आम्हाला माहिती आहे ना लग्न दणकेत कशी करतात. हा कळला. अरे हे आमचे भरजी. हा भरजी बुवा आमचे. आमच्या सुकान दुकान सगळ्या कार्यात येतात ते. तारीख करून यायला आणलाय. उशीर नको. काय पुरं काम आहेत ना खूप. हॉल बुक करायचा. हॉल. अरे मैदान लागतंय. मैदान आवरे नातेवाईक मैदान. हा भरजी बुवा असा मुहूर्त करा एकदम भारीतला. हा हे आमचे हे दोघं आहेत ना यांची जोरी अशी 7 जन्म राहायला पाहिजे. हा बापू हा. 7 जन्म नाही हा? 7,000 जन्म. 7,000 कॉमेडी. 7,000 जन्म कॉमेडी करतो. पिकू शेख कॉमेडी. तू परशी हसत संसार करतील. तुम्हाला जर लवकरात लवकर हवा असेल तर 2 दिवसानंतरचा एक चांगला मुहूर्त आहे. मग करा की फायनल. विचार काय करायचा आहे त्यात. हो पण यांना तर विचारा. यांना यांना काय विचारायचं. सुपारी फुटली. हा तेव्हा आता त्या हा म्हणलं काय आणि ना म्हणलं काय. हा आपलं ठरलंय आणि आपलं एकदा ठरलं की ठरलं. कळला ना. तुम्हाला पण कळला ना. नाही कळला. आता लगेच जातो आणि एक चांगला मुहूर्त काढून आणतो. नमस्कार. आता कल्ला. चला विकू शेठ कवरी कामं करायची. हा तुम्ही इथे काय बसता. तुमचा बसता बांधायला घेवायचा आता. कपडे घेवायचे तुमचे. चल, मैदान बुक करायचं. चल 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 चल. हे थांब. यावेळी आपण स्टेडियमच बुक करू. हा चल. चला येतो. हा सासूबाई मॅडम येता. हा चला कॉमेडी. मम्मा काय करतेस तू. हे काय माणूस आहे ती. कशाला माझं जबरदस्ती लग्न लावतीयस. करिअर बाबतीत माझं नाही ऐकलंस तू. निदान माझ्या लग्नाच्या बाबतीत तरी ऐक. नाही ऐकणार. काहीच नाही ऐकणार आहे मी तुझं. या घरात आता तेच होईल जे मी सांगेल. कळलं. असं असेल ना तर मी पण नाही ऐकणार तुझं. काहीच नाही ऐकणार तुझं. असं नाही ऐकणार. नाही. कशी ऐकत नाही ना तेच बघते. चाल. मम्मा मम्मा मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. मम्मा अहो, काय काय करतेस. मम्मा तुझं नाही ऐकणार. तारा, मला आवाज नको ना तुझा अजिबात. शांत बसायचं. मम्मा 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 तू हे नाही करू शकत. मम्मा मम्मा मम्मा. भैरवी. तारा. भैरवी. मम्मा मी नाही ऐकणार आहे तुझं. मम्मा तोंड बंद ठेव. बाहेर तिलोत्तमा आलेली आहे. मला तुझा आवाज बाहेर आला ना तारा जीव घेईन मी तुझा. शांत बस. भैरवी. तिलोत्तमा तू अशी अचानक. होतात अशा गोष्टी आपल्या आयुष्यात. अचानक अनपेक्षित. मग यावं लागतं की. मला सांग तारा कुठे. बोलव तिला. तारा अगं तारा बाहेर गेलीये कामानिमित्त.
हॅलो. सावली बोलते ना. हो, तुम्ही कोण बोलताय? ते महत्वाचं नाही. तुला मदत करण्यासाठी मी फोन केलाय. तुझी काळजी वाटते म्हणून. काळजी कशाबद्दल? आणि तुम्ही कोण आहात माझी काळजी करणारे? त्यानंतर आधी मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुझं सौभाग्य धोक्यात आहे. कोण आहात तुम्ही आणि काय बोलताय? सारंग सरांना काही होणार नाही. होऊ शकतं. तू जर एक गोष्ट केली नाहीस ना तर मात्र होऊ शकतं. तुला विश्वास नसेल तर त्याला फोन करून बघ. हे बघा मी तुम आवाज कुठून आला? आत दुसरं कोणी आहे का? नाही अगं, सकाळपासून ना एक मांजर खूप त्रास देत आहे अगं. सारखं सारखं परत येतंय हाकललं तरी तेच असं बहुतेक. तू बस ना, बस 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 बस. बोल, कसं येणं केलं? पालनाळ लावत बसत नाही, थेट मुद्द्यावर येते. भैरवी, जर थोडा वेळ आपली मैत्री आपण बाजूला ठेवूया. मी एका ऑफिशियल कामासाठी आले तुझ्याकडे. तर ऑफिशियली मी तुझ्या लेकीचा ताराचा हात माझ्या सोहमसाठी इथे मागायला आले आहे. मला खरंच खूप आनंद झालाय. अँड आय एम व्हेरी शुअर तुला सुद्धा तेवढाच आनंद झाला असणार. अगं, आजच मला सोहमने ही गुड न्यूज दिली. मी म्हटलं नाही, थेट मी तुझ्या समोर येऊन बसणार आणि तुला ही गुड न्यूज देणार. झाला ना तुला सुद्धा आनंद? तर भैरवी, वेंदळे घराण्याची ही मागणी तुला मान्य आहे ना? आहे ना मान्य? हे सगळं असं व्यवस्थित रीतसर व्हावं म्हणून मी तुझ्या समोर आले. नाहीतर आपलं हे बोलणं फोनवर सुद्धा होऊ शकलं असतं. मग हे स्थळ मान्य आहे ना? मान्य आहे ना भैरवी? सॉरी तिलोत्तमा, पण मला हे नातं मान्य नाही.